गती उतारा संपादकीय पॅरा. काँग्रेस सत्तेवर आल्यास सर्व साधनसंपत्ती मुसलमानांकडे वळवली जाईल अशा आशयाचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील प्रचार सभेत केले. तुमच्या हक्काची कमाई काँग्रेसवाले जास्त मुले असलेल्यात वाटतील असे पंतप्रधानांचे म्हणणे. मुसलमानास जास्त अपत्य असतात म्हणजे काँग्रेसवाल्यांकडून विकासात त्यांना अधिक प्राधान्य दिले जाईल असे पंतप्रधान आपल्या विधानातून सूचित करतात. हे असले विधान मुळात पंतप्रधान पदासारख्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीने करावे किंवा काय हे असे बोलणे पंतप्रधानास शोभते काय या विधानांमुळे आचारसंहिता भंग होतो किंवा काय याची चर्चा करण्याचे अजिबात प्रयोजन नाही. कारण एक तर आपला निवडणूक आयोग वाईट बोलू नये, वाईट पाहू नये आणि वाईट ऐकू नये हा त्रिस्तरीय सल्ला तंतोतंत पाळतो. त्यामुळे इतक्या सर्वोच्च पदावरील व्यक्तींच्या कथित वाईट उद्गाराची दखल त्रिसदस्यीय आयोग घेईल याची भलती आशा फक्त मूर्खच बाळगू शकतात. अलीकडे किमान शहाणपण हे देखील राजकीय अराजकीय आपले परके अशा द्वंद्वात विभागले गेले असल्यानेही वरील मुद्द्यांची चर्चा करणे निरर्थक, आवडनिवड, योग्य अयोग्य इत्यादी मुद्द्यांच्या आधारे पंतप्रधानांच्या विधानावर भाष्य करणे अनुचित ठरेल. म्हणून यावरील चर्चा केवळ तथ्यांच्या आधारे व्हावी. पॅरा. त्यासाठी काही आकडेवारी कोणी किती अपत्य जन्मास घातली याचे प्रमाण एकूण जनन दर कंसात टोटल फर्टिलिटी रेट या घटकावरून निश्चित करता येते. म्हणजे एखादी महिला किती अपत्यास जास्तीत जास्त जन्म देते त्याचे प्रमाण केंद्र सरकारच्याच आकडेवारीनुसार हे प्रमाण मुसलमानात 2.61 इतके आहे. पण हिंदू या मुद्द्यांवर फार मागे आहेत असे नाही. हे प्रमाण हिंदूत 2.12 इतके आहे. ही सरासरी झाली. पण हा जननदर देशपातळीवर एक आहे असेही नाही. तो आर्थिक, सामाजिक, भौगोलिक इत्यादी घटकांनुसार बदलतो. म्हणजे केरळातील जननदर सर्वात कमी म्हणजे 1.56 इतका आहे, तर बिहारात तो सर्वाधिक म्हणजे 3.41 इतका आहे. केरळातील साक्षरतेचा विचार केल्यास या तपशिलाचा अर्थ लागेल. वास्तविक बिहारप्रमाणे केरळातही मुसलमानांचे प्रमाण लक्षणीय आहे. पण म्हणून धर्मानुसार जनन दर वाढला असे दिसत नाही. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे 5 नुसार हिंदूंमध्ये जनन दर अंदाजे 1.9 आहे, तर मुस्लिमांमध्ये 2.4. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या म्हणजे 1951 सालच्या जनगणनेपासून अलीकडच्या म्हणजे 2011 साली झालेल्या जनगणनेपर्यंत हिंदू आणि मुसलमान यांच्या लोकसंख्येतील अंतर प्रत्यक्षात वाढले. या काळात मुसलमानांची संख्या 13.6 कोटींनी वाढली, तर हिंदूंच्या लोकसंख्येत 67.6 कोटींनी वाढ झाली. हा फरक साधारण 4-5 पटीचा. त्यानंतर 2021 साली जनगणनाच झाली नाही. ओव्हरस्टॉक